नमस्कार सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी स्वप्ना आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। मानवी मन सुशिक्षित आणि सुसंस्कृत होण्याची क्रिया आणि मानवी शरीराच्या वाढीची क्रिया यांच्यामध्ये विलक्षण साम्य आहे। म्हणजे अगदी बाल्यावस्थेपासून ते प्रौढावस्थेपर्यंत शरीराच्या वाढीसाठी तुष्टीदायक आणि पुष्टीदायक आहार, विहार आणि व्यायामाची आवश्यकता असते। त्याचप्रमाणे आपल्या मूळ स्वभावापासून सुसंस्कृत व्यक्तिमत्वापर्यंत मानवी मनाचा संपूर्ण विकास होण्यासाठी मानसिक आहार, विहार आणि अभ्यासाची आवश्यकता असते। खरं तर ज्या शिक्षणामुळे माणसाला स्वतःच्या नैतिक आणि बौद्धिक निष्ठांचं दर्शन घडायला मदत होते त्यालाच खऱ्या अर्थाने शिक्षण म्हणता येईल, नाही का? आणि मग ही शिक्षणाची प्रक्रिया अतिशय रंजक आणि आनंददायी व्हायला हवी। आणि हे सगळं कसं काय साधता येईल जाणून घेणार आहोत आजच्या भागामध्ये। आजचा आपला विषय आहे मूल्याधिष्ठित शिक्षण आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपण आमंत्रित केलेला आहे डॉक्टर विजया वाड यांना। मॅडम नमस्कार। नमस्कार। कार्यक्रमामध्ये अतिशय मनापासून स्वागत। मॅडम बद्दल ओळख करून द्यायची म्हणजे मराठी विश्वकोश मंडळाच्या त्या अध्यक्ष आहेत आणि गेली 40 वर्ष त्यांनी मुलांना घडवण्याचं काम अतिशय मनापासून केलेलं आहे। त्यामुळे हाडाची शिक्षिका अशीच ओळख आपण करून देऊया विजया मॅडम बद्दल। त्यामुळे आपल्या विषयाबद्दल अतिशय उत्तम मार्गदर्शन करण्यासाठी योग्य व्यक्तिमत्व म्हणजे आजचे आपल्या पाहुणे आहेत। त्यामुळे तुमच्या मनात सुद्धा प्रश्न असणारच आहेत। तुम्ही सुद्धा संपर्क करू शकता। दूरध्वनी क्रमांक काय आहेत पटकन पाहून घेऊया। 24908050 24988050। मुंबई बाहेरचे प्रेक्षक आणि मोबाईलवरून फोन करताना 022 हा एसटीडी कोड फिरवायला विसरू नका। नेहमीप्रमाणे विनंती वजा सूचना की प्रश्न विचारताना आपल्या दूरदर्शन संचाचा आवाज थोडा कमी ठेवा म्हणजे आपला आवाज आमच्यापर्यंत अतिशय व्यवस्थित पोहोचू शकेल। विषय तुम्हाला कळलेला आहेच, त्यामुळे प्रश्न विषयाच्या अनुषंगाने नेमके आणि सलग विचारा म्हणजे आपल्याला आपल्या पाहुण्यांकडून छान मार्गदर्शन घेता येईल आणि विषय उत्तरोत्तर खुलत जाईल। लगेचच करूया चर्चेला सुरुवात। आजचा आपला विषय आहे मूल्याधिष्ठित शिक्षण आणि आपल्या सोबत आहेत डॉक्टर विजया वाड। मॅडम नमस्कार। पुन्हा एकदा कार्यक्रमामध्ये स्वागत। मूल्य शिक्षण हा विषय शाळांमध्ये राबवला जातोच, ज्याचं उद्दिष्टच असं आहे की कृतीप्रधानता आणि ज्ञानरचनावादावर भर दिला जावा आणि त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये किमान कौशल्य किंवा त्यांना जी जीवन कौशल्य आहेत ती प्राप्त करता यावीत। मग नेमकं मूल्याधिष्ठित शिक्षण याविषयी तुम्ही काय सांगाल? अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं तर एक चांगला माणूस घडवण्याची प्रक्रिया किंवा शिक्षण किंवा अनुभव म्हणजे मूल्याधिष्ठित शिक्षण। शेवटी तुम्ही किती शिकलात, तुमच्याजवळ किती डिग्र्या आल्या, तुमचा पगार किती आहे, तुमच्याजवळ संपत्ती किती आहे, यापेक्षा तुम्ही किती चांगलं माणूस आहात हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। प्रत्येक माणसाला असं वाटतं की आपण सुखी असावं, आपल्या कुटुंबाला आपण सुख द्यावं, माझी मुलं, माझी पत्नी, माझं घर हे सगळं सुखी असावं। परंतु दुसऱ्याच्या पायावर पाय देऊन तुम्ही मिळवलेलं यश हे खरं यश नसतं। दुसऱ्याच्या ओठावर हसू फुलवण्यासाठी तुम्ही केलेले प्रयत्न किंवा दुःख सुद्धा कुशीत घेता येण्याची कला ज्या मुलाला आहे, ज्या मुलीला आहे, ती एक चांगलं माणूस बनते। आणि हे आई बाबांकडून आणि शिक्षकांकडून जेव्हा मुलांपर्यंत पोहोचतं, कारण शेवटी आई वडील आणि शिक्षक हे त्यांचं रोल मॉडेल असतं, तर त्यामुळे अशा प्रकारचं शिक्षण अनुभवातून, आपल्या तासिकातून आणि प्रत्यक्ष आपल्या स्वतःच्या व्यक्तिमत्वातून ज्या वेळेला मुलांना त्याचं दर्शन घडतं त्यावेळेला चांगलं माणूस होण्याची प्रक्रिया सुरुवात होते त्याला। आणि मग मुलं एक छानपैकी उत्तम नागरिक आपण देशाला बहाल करतो। मी एक छोटीशी गंमत सांगते तुला। मी अगदी 8 वर्षाची होते। मी आणि माझा चुलत भाऊ आम्ही दोघं जण, तो म्हणला चल, तो माझी चुलत भाऊ असला तरी माझ्या आईला मामी म्हणत असे, तर मामीला आज आपण खुश करू। माझे वडील मामलेदार होते आणि पनवेल छोटं गाव होतं तेव्हा। भाजी मार्केटात गेलो आणि आम्ही थोडी थोडी भाजी अशी पिशवीत घेतली आणि कोणीच आमच्याकडून पैसे घेतले नाहीत। मामलेदारची मुलं आणि पुतण्या आला म्हणून आम्हाला ते कळलं नाही। आणि घरी आलो
आणि अरुण म्हणाला की मामी तुझ्यासाठी भाजी आणली सगळी फुकट. त्याला वाटलं की म्हणजे मलाही वाटलं, छोटी होते अगदी, की आई आपलं कौतुक खुश करेल. होईल. हां. तेव्हा तिने ती पिशवी हातात घेतली आणि आम्हाला म्हणाली चला माझ्या बरोबर. मी आईचा पदर धरून आणि तो आईचं बोट धरून आम्ही बाजारात गेलो आणि आई म्हणली कोणाकोणाकडनं भाजी घेतली. त्यांना सगळ्यांना सांगितलं, 2-3 दुकानदार होते, त्यांना किती पैसे झाले ते घ्या. सगळ्यांचे पैसे चुकते केले आणि ती म्हणली मुलांना अशी सवय लावू नका कुठली गोष्ट फुकट घ्यायची, त्याशिवाय मला चैन पडणार नाही. माझी फार शिकलेली नव्हती पण फार चांगलं माणूस होती. घरी आली, आम्हाला देवापुढे उभं केलं आणि म्हणाली म्हणा सच्चरित्र माणसं कुणाचंही फुकट घेत नाहीत, कुणाचंही फुकट खात नाहीत. सच्चरित्र या शब्दाचा अर्थ सुद्धा आम्हाला त्यावेळेस कळत नव्हता. तर आम्ही विचारलं आईला सच्चरित्र म्हणजे काय ग? ती म्हणली चांगली माणसं, चांगली माणसं बना, ते सगळ्यात महत्वाचं आहे. आणि तेव्हापासून आज ती या जगात नाही पण तो शब्द सच्चरित्र माणसं ते बनण्याचा मी आयुष्यभर प्रयत्न केला. आणि एक आणखी महत्वाचं तिने सांगितलं होतं की जेव्हा मी शिक्षकी पेशात प्रवेश केला तेव्हा म्हणली की त्यांची नुसती बाई बनू नकोस, आई बन. वा. तर ज्या शिक्षकाला आपल्या मुलांची आई होता आलं किंवा बाप होता आलं तो शिक्षक चांगलीच मुलं घडवणार याबद्दल माझ्या मनात जराही शंका नाही. आणि माझ्याच वेळेला असं नाही आजही मी विश्वकोशाच्या निमित्ताने खेडोपाडी फिरते तर तेव्हा मी बघितलं की कितीतरी तरुण शिक्षक खूप धडपड करत असतात की मुलं चांगली नागरिक झाली पाहिजे, मुलांमध्ये नीती, प्रीती, राष्ट्रभक्ती हे सगळे गुण वाढले पाहिजेत. दुसऱ्या माणसाबद्दल प्रेम वाटणं हा स्थायी भाव असला पाहिजे आयुष्याचा. दुसऱ्याच्या डोळ्यातले अश्रू आपल्याला बघता कामा नये. आपल्याला ते पुसण्याची कला आली पाहिजे, थोडा प्रयत्न तरी केला पाहिजे, हेच मूल्य आहे. तुम्ही खूप छान सांगताच आहात तुमचे अनुभव. पण कार्यक्रमातला पहिला फोन आलेला आहे तो आपण घेऊया. किशोर नगरकर बोलतायत वरळीहून. नमस्कार, बोला. काही मुलांना लवकर मॅच्युरिटी म्हणजे प्रगल्भता येते, तर काही मुलांना ही बुद्धीनी हुशार असून देखील मानसिक प्रगल्भता लवकर येत नाही व त्याचा काय होतं, त्याचा मूल्यांच्या वरती परिणाम होतो. तर ह्या सगळ्याच्या वरती काय उपाय आहे? थँक्यू, आभारी आहे. धन्यवाद सर. किशोर नमस्कार. खूप छान प्रश्न आहे. प्रगल्भता येते परंतु काही वेळेला असं होतं की ती कुठेतरी एकाच दिशेने वाट घेत जाते आणि दुसऱ्या बाजूला पूर्णपणे दुर्लक्ष होतं. तर आई वडील आणि शिक्षक यांची जबाबदारी इथे जास्त वाढते. कारण प्रत्येक वेळी एक गोष्ट लक्षात ठेवायची की यू आर डीलिंग विथ लाईफ, नॉट विथ फाईल्स. तर एखाद्या फाईलमध्ये एखादी चूक झाली तर ती आपल्याला खोड रबरांनी दुरुस्त करता येते, परंतु एखाद्या आयुष्यात चूक झाली तर ती आपल्याला पुसून नाही ना टाकता येत. त्यामुळे आपल्याला खूप सजग राहायला पाहिजे. आणि आपलं मूल सर्वांगाने फुलेल, आपलं मूल सगळ्या गोष्टींचा विचार करेल, ते एक उत्तम श्रोता बनेल, ते दुसऱ्याचं सुद्धा ऐकून घेईल आणि स्वतःचं म्हणणं सन्मानाने आणि नम्रतेनं पटवून देईल. अशी खबरदारी आई वडील आणि शिक्षक किंवा आजूबाजूची माणसं यांच्याकडून आपण अपेक्षायला हरकत नाही, अपेक्षा करायला हरकत नाही. आता दुसरी गोष्ट महत्वाची, मुलाला मॅच्युरिटी कधी येते तर जेव्हा बापाचा मुलाशी संवाद असतो, आईचा संवाद असतो, शिक्षकांचा संवाद असतो, त्यावेळेला ती मॅच्युरिटी येते. जशी माझ्या आईनं माझ्यासाठी केली तसं प्रत्येक आईचं हे कर्तव्य आहे. आणि तुम्ही ना तुमच्या मुलांचे बेस्ट जज असता. त्याची शक्तिस्थानं कुठली हे आई बापांनी इतकं दुसऱ्या कुणाला कळत नाही किंवा त्याचे आवडते शिक्षक. तर ती शक्तिस्थानं ओळखा आणि ती वाढवण्यासाठी मदत करा. आणि त्याची जी शक्तिस्थानं नाहीत, त्याचे जे काही वीक पॉइंट्स आहेत, कमकुवत बाजू आहे, त्या दृष्टीला मूल फार हळवं असतं, तर त्या बाबतीत तुलना करू नका त्याची कुणाशी. त्याला म्हणा मी मदत करतो तुला ह्या बाबतीमध्ये. आणि ते मूल त्या बाबतीत काठावर पास होईपर्यंत जरी आपण पुढे गेलो आणि शक्तिस्थान ओळखून त्याला पुढे नेलं तर मला असं वाटतं की ते मूल लवकर प्रगल्भ होईल. पुढला फोन आलेला आहे तो आपण घेऊया. किरण भडंग बोलतायत अकोल्याहून. नमस्कार, बोला. गुरुकुल पद्धतीचं जे शिक्षण आहे ते मूल्याधिष्ठित शिक्षण समजावं काय?
धन्यवाद सर. काय प्रश्न विचारला? गुरुकुल पद्धतीचं शिक्षण आजकाल सगळीकडे असतं, तर ते नेमकं मूल्याधिष्ठित शिक्षण समजावं का, असा त्यांचा प्रश्न होता. गुरुकुल पद्धतीचं शिक्षण सगळीकडे नाहीये. दुर्दैवानी काय आहे, शिफ्ट सिस्टीम मध्ये 7 ते 12:30 आणि 1 ते 6 अशी मुलं शिक्षकांच्या ताब्यात असतात आणि पुढचा वेळ ती कधीतरी टीव्ही समोर बसलेली असतात, नाहीतर मोबाईल हा त्यांचा सगळ्यात मोठा मित्र झालेला आहे. गुरुकुल पद्धतीमध्ये शिक्षकाचा सहवास अधिक लाभतो आणि घरापासून ती दूर असतात आणि ती अगदी पूर्वीची पद्धत होती. तशी आता काही ठिकाणी आहे, डे स्कूल डे स्कूल सारखी आजकाल आहे, कारण का पालकांना नोकरी निमित्ताने बाहेर जावं लागतं, तेव्हा जास्त वेळ ती शिक्षकांकडे असतात आणि त्यामुळे शिक्षकांची जबाबदारी आणखीनच वाढते. आणि असं आहे की या गुरुकुल पद्धतीमध्ये संस्काराचं शिक्षण देण्याची मुभा अधिक आहे, कारण जो 7 ते 12:30चा वेळ आहे त्याच्यामध्ये सिलेबस कंप्लीट करणे, आपल्याला जे धडे परीक्षेसाठी आहेत ते पूर्ण करणे, इत्यादी इत्यादी इत्यादी, म्हणजे पाठ्यक्रमावरती भर देऊन शिक्षण मुलांना दिलं जातं. पण गुरुकुल पद्धतीमध्ये मी असे शिक्षक बघितलेत की जे मुलांकडून अतिशय सुंदर संस्कृत श्लोक म्हणून घेतात आणि त्यांना असं मुळीच वाटत नाही की संस्कृत इज अ डेड लँग्वेज, आणि त्याचा अर्थ मराठीतून समजावून सांगतात. कितीतरी लोक गुरुकुल पद्धतीमध्ये व्यायामाचे सुंदर संस्कार मुलांवर करतात, कारण शरीराबरोबर मन बळकट करणं आणि मनाबरोबर शरीर बळकट करणं या दोन्ही गोष्टी जीवनासाठी अत्यंत आवश्यक आहेत. गुरुकुल पद्धतीमध्ये जर एखादा चांगला शिक्षक असेल तर तो वाचन संस्कार घडवतो. आता काही चांगली पुस्तकं, एक उदाहरण घेऊ, श्यामची आई, साने गुरुजींचं, ते कधीही कालबाह्य न होणारं पुस्तक आहे. आणि श्यामच्या आईनं श्यामला एक अतिशय छोटंसं वाक्य सांगितलं होतं की श्याम, सर्वांचा आवडता हो. सर्वांचा आवडता होणं ही किती कठीण गोष्ट आहे, ते वय जसं वाढायला लागतं तसं कळतं, लहानपणी नाही कळत. परंतु सर्वांचा आवडतं होण्यासाठी दुसऱ्याचं ऐकून घेण्याची प्रवृत्ती, अंगी सौजन्य असणं, नम्रता असणं, चांगल्या सवयी असणं आणि दुसऱ्याच्या दुःखात सहभागी होण्याची कला अंगी असणं, एक सुंदर हृदय घेऊन आपला सारा जन्म व्यतीत करणं, ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. तर जेव्हा डे स्कूल किंवा गुरुकुल पद्धतीमध्ये आपण मुलं घालतो तेव्हा त्यांना चांगले शिक्षक मिळाले तर त्यांचं सद्भाग्य, किती चांगलीच मुलं निर्माण होतील आणि देशाला उत्तम नागरिक बहाल होतील. पुढला फोन आलेला आहे. प्रमोद मानव बोलतायत रायगडहून. नमस्कार, बोला. नमस्कार मॅडम. हॅलो. नमस्कार मॅडम. आपला प्रश्न विचारा. मला विचारायचं होतं की आता पहिलीपासून अगदी शाळांमधून सगळ्या विषयात गणित, इंग्रजी, शास्त्र आणि हे सगळे विषय शिकवले जातात, पण मूल्यवर्धित शिक्षण, जीवनाची मूल्य शिकवणारा एकही तास, एकही वर्ग शाळांमधून नाहीये. तो विषय अभ्यासक्रमात अजून घेतला गेला नाहीये. तर याची गरज अजूनही वाटत नाहीये का आपल्या म्हणजे जे शिक्षण अभ्यासक्रम मांडणारे आहेत, देणारे आहेत, त्यांना हा विषय शाळांतून अगदी पहिलीपासून जे संस्काराचं वय आहे, हे 18 वर्षापर्यंत मुलांचे संस्कार, जीवनाची मूल्य त्यांना येतात. मग हा विषय शालेय शिक्षणात असला पाहिजे असं वाटतं का आपल्याला? प्रमोद ना सर. प्रमोद, मूल्याधिष्ठित शिक्षणाचा तास अगदी पहिलीपासून प्रत्येक शाळेमध्ये असतो. मूल्य शिक्षण हा विषय, मूल्याधिष्ठित शिक्षणाचा तास, त्याचे मोठमोठे चार्ट लावलेले असतात आणि प्रत्येक शिक्षक त्या प्रकारे चांगली मुलं घडवण्याचा प्रयत्न करीतच असतो. आपल्या शाळेमध्ये जर अशा प्रकारचं शिक्षण दिलं जात नसेल तर पालकांनी आग्रह धरला पाहिजे की असं शिक्षण घेतलं पाहिजे, दिलं पाहिजे आणि आमची मुलं त्या बाबतीत तयार झाली पाहिजेत. पण प्रमोद, सगळ्या शाळांमध्ये मूल्य शिक्षणाचा तास असतोच असतो आणि समाज शिक्षण करण्यासाठी मुलांना 4 भिंतीतून बाहेर काढलं पाहिजे. आता मी एक छोटंसं उदाहरण सांगते की एका शिक्षिकेने एका वर्गामध्ये एक भिंत रंगवायला काढली आणि मुलांना सांगितलं की तुम्ही आपल्या घरून ब्रश तेवढे घेऊन या आणि रंग तिला शाळेने दिले आणि ती सगळी भिंत तिने रंगवायला काढली. आणि 8 दिवस तिने काय केलं तर सगळ्या भिंतीवर मुलांना आवडतील असं निसर्ग चित्र तयार केलं. सूर्य काढला, डोंगर काढले, झाडं काढली. वर्ग होता इयत्ता 2रीचा. बर. आणि नंतर तिने काय केलं तर ती म्हणाली की आता तुमच्या घरात जी भाषा बोलली जाते ना त्याचं नाव द्या.
म्हणजे आता ढग काढलाय हां, तर हां. ढग. आता म्हणाली लायब्ररीत जा आणि त्याला इंग्रजी प्रतिशब्द कोणता आहे बघा. अरे दुसरीतलं मूल वाचनालयात जातंय आणि त्याचा प्रतिशब्द इंग्रजीमध्ये शोधून काढतंय. केवढं मोठं मूल्य आहे. वाचन संस्कार आहे. मग क्लाउड त्या मुलानं ते स्पेलिंग पाठ करत करत वर्गात येऊन ते लिहिलं आणि एका शिक्षिकेच्या जरा पोटात दुखलं. तर बरं. ती मुख्याध्यापकांना म्हणाली की त्या वर्गात 8 दिवस काहीच शिक्षण चाललेलं नाहीये, नुसतं चित्र काढतायत मुलं. तर मुख्याध्यापिका म्हणली, अगं तिनं जे 8 दिवसात केलं ते तुला 8 महिन्यात जमलं नाही. कारण सामुदायिक जीवन, एकत्र प्रयत्न, सुंदरतेचा ध्यास, कला गुणांना वाव आणि कुठेतरी पुस्तकी आणि ज्ञानासोबत वाचन संस्कारांची व्यावहारिक सवय. ज्ञान. डिक्शनरी दुसरीतलं मूल बघतं हीच कल्पना केवढी सुंदर आहे. तर अशा प्रकारे जेव्हा शिक्षक एक अतिशय कल्पक असा प्रकल्प राबवतात तेव्हा मुख्याध्यापकांनी त्याला साथ देणं हा एक सुंदर योग आहे आणि मुलांच्या आयुष्यातला मणिकांचन योग आहे. तर अशा प्रकारे नंतर काही मुलं एखाद्या अनाथाश्रमात जातात. आपला वाढदिवस तिथे आई बाबा त्याला घेऊन साजरा करतात लहानपणापासून. तर त्या मुलांना आपोआप अनुकंपा वाटायला लागते आणि स्वतःच्या भाग्याबद्दल त्यांना कदर वाटायला लागते की अरे मला आईबाप आहेत, ते मला 2 वेळा जेवू घालतायत, मला घरातली सगळी सुख मिळत आहेत. कारण कधी बघितलेलं नसतं ना 8-9 वर्षाच्या मुलानं. आणखी एकच उदाहरण प्रमोद सांगते की एका अतिशय श्रीमंत मुलीला तिच्या श्रीमंत शाळेत गरिबीवर निबंध लिहायला आला होता आणि मग तिने कधीच बिचारीने गरिबी बघितली नव्हती. कारने यायचं, एअर कंडिशन शाळेत आणि एअर कंडिशन घरामध्ये राहायचं. तेव्हा तिने लिहिलं की एक मुलगी माझी मैत्रीण खूप गरीब होती, तिचं घर गरीब होतं, तिचा फ्रीज गरीब होता, तिची गाडी गरीब होती, तिला माहीतच नाही. तर तिची काय चूक आहे त्याच्यामध्ये. तर गरिबी म्हणजे काय, आपल्यापेक्षा वंचित मुलं कुठे राहतात ही माहिती मुलांना आई बाबा आणि शिक्षक यांनी दिली तर मला वाटतं की अनुभवातूनच मूल्याधिष्ठित शिक्षण मिळेल आणि मुलांना ही कल्पना येईल की कमी तिथे आम्ही उभं राहू. ही भावना जर मुलांच्या मनात शिक्षकांनी निर्माण केली, आई बाबांनी निर्माण केली तर मला वाटतं एका सुंदर समाजाची निर्मिती करण्यामध्ये प्रत्येक आई बाबा आणि शिक्षक यांचा सहभाग आहे. मूल्याधिष्ठित शिक्षण या विषयावर आपण आज चर्चा करतोय. मॅडम, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण नीती, राष्ट्रभक्ती आणि पर्यावरण शिक्षण या मूल्यांवर तुमच्याकडून जाणून घेणारच आहोत. सर्वप्रथम मी नीतिमत्तेविषयी जाणून घेते. नीती म्हणजे निष्ठा आणि जसं तुम्ही मगाशी म्हणालात की पुस्तकातून नाही मिळत, हे सगळं अनुभवातनं शिकायला लागतं, शिकवावं लागतं. मग नेमकं नीतिमत्तेचं शिक्षण मुलांना द्यायचं तर ते कसं काय द्यायचं, त्याच्यासाठी कोणकोणती अंग वापरायची किंवा कोणकोणते उपक्रम राबवायचे? मी खरं सांगू का स्वप्ना, पुस्तकांमधून सुद्धा नीतिमत्ता माणसाला मिळते. कारण जो वाचेल तोच वाचतो. आणि वाचन आपल्याला विचार करायला शिकवतं. तर मला असं वाटतं की चांगली पुस्तकं मुलांना वाचायला दिली पाहिजे. त्यांना नाही कळत ना, त्यांना असं वाटतं की कुठली तरी राजा राणीची पुस्तकं वाचावी. राजा राणीची पुस्तकं वाचावी कारण मुलांना ती आवडतात. परंतु तो राजा चांगला असला, ती राणी सुद्धा नीतिमान असली तर किती गोड, नाही का? तर आणि मग त्याच्यातून काही चांगली पुस्तकं मी तुला एक सांगते की वाचन संस्कारासाठी डॉक्टर जयंत नारळीकर यांच्या आई सुमतीताई नारळीकर रोज रात्री आपल्या दोन्ही मुलांना, जयंत आणि अनंत यांना घेऊन बेडरूममध्ये बसत असत आणि अर्धा तास वाचनाचा असे, बरोबर मुलांच्या डिक्शनरी असे. आई संस्कृत पंडित होती, मग त्यामुळे मोठमोठी पुस्तकं सुद्धा वाचनात येत होती. तर म्हणजे शेले, बायरन, वर्ड्सवर्थ असे पण येत होते, पी.जी. वुडहाऊस येत होता, आचार्य आत्रे येत होते, आणि राम गणेश गडकरी सुद्धा येत होते त्यांच्या काळात, म्हणजे पुस्तकाच्या रूपाने. आणि मुलांना जे कळणार नाही त्याचा अर्थ ती मुलं डिक्शनरीत बघत असत. अगदी रघुवंश, लीळा चरित्र सुद्धा. आपली मुलं एवढी हुशार नसतील, काही हरकत नाही, चांगली पुस्तकं आपण वाचून दाखवू त्यांना. आणि त्यामुळे काय होतं, आई आणि मूल यांच्यात जो एक संवाद आहे ना तो वाढतो. आई वाचून दाखवते, मध्येच तिने म्हणावं आता बाई झोप आली, आणि अगदी उत्कर्ष बिंदूला वाचनाच्या, तर ते मूल म्हणे नाही नाही ती गोष्ट पुरी कर, आणि मग आई म्हणे नाही बाई आता मी झोपते. का तर ते मूल ते पुस्तक घेऊन वाचायला लागेल पुढचं, तू नाही वाचत तर मी वाचतो, असं करून. तर वाचनाने सुद्धा माणसं फार समृद्ध होतात कारण विचार करायला लागतात. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे शिक्षक
आणि पालक दोघं जेव्हा नीतीने वागतील, आता नीती म्हणजे काय तर आपलं काम निष्ठेने करणं, अगदी तर हे जेव्हा करतील त्यावेळी मुलं आपोआप ते संस्कार त्यांच्या मनामध्ये रुजत असतात, डोळ्यांनी बघत असतात, कानांनी ऐकत असतात आणि त्यांचं मन घडत असतं. ज्या वेळेला शिक्षक म्हणतो की 7 ते 12:30 हे माझं काम, त्यावेळेला मी तन मन धन करून मुलांना शिकवेन, मुलांना घडवेन, असं मुलांना शिकवेन. माझं शिकवणं हे सर्वोत्कृष्ट असलं पाहिजे. ते जेव्हा एकदा मुलांना कळेल की माझे शिक्षक इतिहासाचं पुस्तक नुसतं वाचत नाहीये, ते आम्हाला घडवत आहेत, माझे पुस्तक हे माझं जरी एक घडण्याचं साधन असलं तरी माझे शिक्षक हे माझं सर्वात महत्वाचं घडण्याचं साधन आहे. तर अशा प्रकारे शिक्षक आपला व्यवसाय अत्यंत निष्ठेनं करतील, त्यावेळी मुलांच्या मनात आपोआप येईल की जे काम मी करणार ते मी निष्ठेनं केलं पाहिजे आणि 101% मी त्याला दिलं पाहिजे. आता माझ्याकडे ईश्वराने विश्वकोशाचं काम सोपवलं, मी त्याला 101% दिलं पाहिजे की तो अचूक निघेल. आपलं काम निष्ठेनं करणं म्हणजे नीतिमत्ता जपणं असं आपण म्हणूया. पुढला फोन आलेला आहे तो आपण घेऊया. प्रियदर्शन हटकर बोलतायत नांदेडहून. हॅलो, नमस्कार. हॅलो, नमस्कार. हा, बोला. मॅडम, माझा प्रश्न असा आहे की जातीयता निर्मूलन करण्यासाठी मूल्याधिष्ठित शिक्षण कसं उपयोगी येऊ शकेल? बर, धन्यवाद सर. प्रियदर्शन, जात नाही ती जात असं आपल्याकडे म्हटलं जातं, परंतु बाबासाहेब आंबेडकरांचं उदाहरण आठव. शिक्षकांनी आपलं नाव दिलं त्यांना, आपला डबा ते त्यांच्याबरोबर खात असत. तर असे शिक्षक मिळणं हे खूप भाग्याचं आहे. आणि जातीयता ही मुलांच्या मनात मुळीच नसते. आपण मोठं झाल्यावर त्यांच्यामध्ये कुठलं मूल जन्माला आल्याबरोबर दुष्ट असतं? कुठल्या मुलाच्या मनामध्ये जातीयता असते? मी खरंच सांगते प्रियदर्शन, माझ्या मुलींना तर 4थीत जाईपर्यंत माहित नव्हतं आपली जात कोणती. खाली धावत आली गच्चीवरून, आई आपली जात कोणती आहे ग? मी म्हणलं आपली जात माणुसकी आणि माणूस असं. तर आपण त्यांच्या मनामध्ये शिक्षकांनी हे संस्कार दिले पाहिजेत की आपली जात एकच आहे, माणुसकी आणि माणूसपण. आई बाबांनी हे मनात भरवलं पाहिजे. नाही तर काही घरामध्ये त्यांच्यात खेळू नको, ह्यांच्याकडे जाऊ नको असं सांगितलं जातं. पण आता नाही बरं का, आता पुष्कळ घरांमध्ये पुष्कळ समज वाढलेली आहे आणि आई बाबा सुद्धा अतिशय, त्यांना वाटतं ना 1-2च मुलं असतात तर आपलं मूल अतिशय चांगलं झालं पाहिजे, ही प्रत्येक आई बापाची इच्छा असते. त्यामुळे जातीयता ही मोठ्यांनी मुलांच्या मनात भरवलेली गोष्ट आहे. तेव्हा मोठ्यांनीच आपल्या मनामधून तिचा भेदाभेद काढून टाकला तर मला नाही वाटत की कुठलं मूल जातीयतेच्या भानगडीत पडेल. पुढला फोन आलेला आहे. भारत वावळ बोलतायत डोंबिवलीहून. नमस्कार, बोला. हॅलो, नमस्कार दोघांनाही. नमस्कार. प्रश्न विचारा आपला सर. मी आपलं अतिशय अभिनंदन करतो की आपण गेले कित्येक वर्ष मराठी विश्वकोश मंडळाचे अध्यक्ष आहात आणि त्यामध्ये आपण अतिशय उत्तम कार्य करता, याबद्दल खूप अभिनंदन. धन्यवाद. आणि त्याचप्रमाणे माझा प्रश्न असा आहे की आपण आज पाहतो की संपूर्ण जगामध्ये सर्व क्षेत्रामध्ये आधुनिक तंत्रज्ञान अतिशय वेगाने विकसित होत आहे आणि त्याचा एक भाग म्हणून जवळजवळ आज प्रत्येकाजवळ इंटरनेट मोबाईल आलेले आहे. यामुळे सर्व जग आपल्या जवळ आलेले आहे आणि त्यामुळे आपल्याकडे कुटुंबात मित्रांमध्ये संपर्क, आपल्या शिक्षणामध्ये संपर्क जवळजवळ कमी झालेला आहे. आणि अशा प्रसंगी आपल्याकरता आपल्या मूल्याधिष्ठ शिक्षण देणारे आपले आजी आजोबा, आपले आई वडील, आपले शिक्षक वर्ग किंवा इतर वरिष्ठ व्यक्ती यांच्याशी आपला संपर्क प्रत्यक्षः अतिशय कमी झालेला आहे. तर याच्यामुळे मूल्याधिष्ठ शिक्षणावर काही परिणाम होऊ शकत नाही का? याच्यावर आपण कृपया मार्गदर्शन करावे. धन्यवाद. किती सुंदर प्रश्न विचारलाय भरतनी. मी पहिल्यांदा सांगते की विश्वकोशाला आपण जगाशी कसं जोडलंय. मराठी विश्वकोश.in ही आपली एक वेबसाईट आहे आणि त्याला 15,105 देशातले व्हिजिटर्स, म्हणजे जिथे जिथे मराठी माणूस आहे जगातला त्या देशातल्या माणसांनी त्याला भेट दिलेली आहे. तर माझी भरत सर्वांना, म्हणजे सर्व श्रोत्यांना विनंती आहे की या स्थळाला भेट द्या. तुमचं जनरल नॉलेज खूप वाढेल. तुम्हाला हवी असलेली सगळी माहिती या संकेतस्थळावर आहे. आता दुसरा अत्यंत महत्वाचा प्रश्न की इथे शेजारी आजोबा बसलेत, इकडे वडील बसलेत, मध्ये मूल आहे, पण त्याला आई, वडील, आजोबा, आजी यांची काहीही पडलेली नाही. तो मोबाईलवर बसलंय,
एकतर गेम खेळताय, नाहीतर इथून गुवाहाटीच्या एका आपल्या मित्राबरोबर बोलताय की बघा आय एम कनेक्टेड विथ द वर्ल्ड, पॅरिसच्या मुलाशी बोलताय इंटरनेटवरून. आणि असं खरंच झालंय की कनेक्टेड विथ द वर्ल्ड अँड डिस्कनेक्टेड विथ द फॅमिली. अगदी. तर असं होता कामा नये. आणि आपली जी मुलं आहेत ना, म्हणजे आता माझी नातवंड आहेत छोटी छोटी, तर त्यांना माझ्या मुली सांगतात टाइम आउट, आता 20 मिनिटाच्या पलीकडे त्या मोबाईलशी खेळायचं नाही, घरातली माणसं आहेत त्यांच्याशी बोलायचं. तर ही जाणीव पालकांनी करून द्यायला पाहिजे. शाळेत तर मोबाईल नेता येत नाही आणि तो नेला तरी तो गेटपाशी जमा करावा लागतो. त्यामुळे उरलेला सगळा वेळ मी इंटरनेटवर कसा जाईन आणि जगाशी कसा कनेक्ट होईन ह्याची मुलांना चिंता लागलेली असते. परंतु आई बाबांची जबाबदारी खूप मोठी आहे ग या बाबतीमध्ये. जसं मी आता माझ्या मुलीचं सांगितलं की टाइम आउट, बस 20 मिनिटं झाली, आता तू घरातल्यांशी बोललं पाहिजेस, नाहीतर संवादच निघून जाईल, संवादच हरवून जाईल आणि घरात काय घडतंय याची त्याला कल्पनाच असणार नाही. जग कुठेतरी जवळ आले असं आपण म्हणत असताना कुटुंबाशी सुद्धा त्याचा संवाद राहायला वाढला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या संवादामध्ये आईला थोडी मदत करायची असते, आजी आजोबांशी थोडा वेळ बोलायचं असतं. कारण सुख म्हणजे नक्की काय असतं त्याची ओळखच नाही. आईच्या मायेचा पदर म्हणजे सुख, बापाच्या छातीतली ऊब म्हणजे सुख, आजी आजोबांच्या चष्म्यातलं कौतिक म्हणजे सुख. हे मुलांनी केव्हा अनुभवायचं? मोबाईलवरच राहिले तर ते नाही अनुभवता येणार. आणि त्यामुळे आई बाबांचा मुलांशी संवाद, आजी आजोबांचा मुलांशी संवाद, शिक्षकांचा मुलांशी संवाद, आणि ह्यासाठी प्राथमिक शिक्षकांची खूप मोठी जबाबदारी आहे. मी एकदा भरत जपानला गेले होते ना, तर तेव्हा एका शिक्षण तज्ञांनी मला सांगितलं की आमच्याकडे प्राथमिक शाळेतल्या शिक्षकांना आणि प्री प्रायमरी शाळेतल्या शिक्षकांना खूप महत्त्व दिलं जातं, कारण ते अतिशय मन घडवणारे कलाकार आहेत अक्षरशः. त्यामुळे ते आमच्यासाठी खूप महत्त्वाचे असतात. आम्ही नाही का असा विचार करू शकणार की आमचे प्राथमिक शिक्षक, पूर्व प्राथमिक शिक्षक हे खूप महत्त्वाचे आहेत, त्यांना समाजामध्ये एक असं अढळ स्थान आम्ही दिलं. आणि आईबाबांची भूमिका या बाबतीत खूप खूप महत्त्वाची आहे की आपल्या मुलाला अंजारून गोंजारून आपल्या घरामध्ये इंटरेस्ट वाटेल अशा प्रकारची काहीतरी गोष्ट करणं. चला आज तुम्ही भेळ बनवा बघू आणि आज आई बाबा खाणार, जाईल की नाही मोबाईल पासून दूर आणि करू लागेल आणि कशी झालीये म्हणून विचारेल, तेव्हा आईच्या कामाची किंमत कळेल. नंतर बाबा म्हणाले चला आज आपण क्रिकेट खेळायची, जातील की मैदानात जरा, बाबांना पुन्हा बालपणाची हौस पुरवता येईल आणि मुलांना वाटेल बाबांचं आमच्याकडे लक्ष आहे बरं का. तर अशा प्रकारे आई बाबांचा सुसंवाद, सहभाग ही खूप महत्वाची गोष्ट आहे. नाही तर पुष्कळ वेळेला असं होतं की बाबा घरी दमून येतात आणि म्हणतात आता मला टीव्ही बघायचा बरं का, डोंट डिस्टर्ब मी. मग मूल म्हणतं जा ना बघा ना, मी पण मोबाईलवर बसतो. किंवा आई म्हणते मला आता मालिका बघायची आहे. थोडा वेळ आपल्या मुलांसाठी देणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. आणखी एक सांगू का मूल्याधिष्ठित शिक्षणासाठी, की तुमचं कुठलं तरी एखादं कुलदैवत असेल, त्याची प्रार्थना एकत्र करा, किंवा एकत्र करा. कारण घरामध्ये त्याचा एक एकत्र ध्वनी येईल लहान मुलापासून मोठ्यांपर्यंत. समजा तुमचा देवावर विश्वास नाही, समजा अशी पण काही आता तरुण पिढीत माणसं आहेत, पण तुमचा कशावर तरी विश्वास असेल, विज्ञानावर विश्वास असेल, सृष्टीवर विश्वास असेल, अरे निसर्गाचं गीत गा ना सगळे मिळून बरोबर. कुठे बिघडलं? निसर्ग फार सुंदर आहे. मुलांना घेऊन जा शनिवार रविवार कुठेतरी एखादा छोटासा ट्रेक, इथून जीवदानीचा डोंगर खूप जवळ आहे, जा ना. थोडासा वेळ मुलांबरोबर एकत्र घालवण्यासाठी थोडे श्रम पडतील, पण नंतर त्यात केवढा आनंद सामावलेला आहे ते आपल्याला कळेल. भरत, तुझा हा प्रश्न मला खूप खूप आवडला. धन्यवाद. मुलांना घडवण्यामध्ये पालकांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. जिथे मुलांसोबत जर संवाद केला तर नक्कीच मुलं घरातूनच घरगुती आपल्या छोट्या छोट्या गोष्टींमधनं शिकतील की नक्की मूल्य म्हणजे काय, आणि मग ते छान जीवन कौशल्य प्राप्त करतील. मॅडम, तुम्ही आत्ताच म्हणालात की पालकांचा मुलांशी संवाद असणं खूप गरजेचं आहे. त्याच्यासाठी अगदी देवाची प्रार्थना एकत्र करणं, किंवा देवावर विश्वास नसेल तर निसर्ग गीत गाणं, निसर्गाच्या सानिध्यात जाणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून मुलं एकत्र येतील आणि कुटुंब एकत्र येईल. आणि हे क्षण खूप महत्वाचे असतात. मला एक तुला सांगायचं आहे स्वप्ना, की मूल रात्री अभ्यास करतं, 10वी
9वी अशा परीक्षांना किंवा पुढच्या परीक्षांना, त्यावेळेला जर आई तिथे शेजारी स्वेटर विणत बसली किंवा पुस्तक वाचत बसली किंवा बाबा आणि मध्येच त्याची पाठ चेपून दिली, मध्येच जरा मानेला हे केलं, गोंजारलं, डोक्यावर हात फिरवला मायेनी, तर तो एक स्नेहाचा पूल मनामध्ये निर्माण होतो. अगदी. आणि माझा एक इंजिनियर विद्यार्थी म्हणतो की माझे बाबा 12 वाजता मला कॉफी करून देत असत आणि असं म्हणतो की आय विल नेव्हर फॉरगेट इट. आणि त्यामुळे आमच्या नात्यामध्ये जे सौहार्द आलं, मला बाबांची जी भीती वाटत होती ती संपली आणि बाबा हा एक मायाळू माणूस आहे हे माझ्या मनावर ठसलं. जिंकले बाबा, हा आई जिंकली, बाबा जिंकले, याहून आणखी काय हवं असतं. आता आपण म्हणतो की राष्ट्रभक्ती मुलांच्या मनामध्ये कशी घालावी. तर किती छोटी छोटी मुलं असं विचारतात की राष्ट्रभक्ती म्हणजे मी काय करू, मी सैन्यात गेलं पाहिजे का, आर्मी नेव्ही एअरफोर्स मध्ये गेलं पाहिजे का? अजिबात नाही. प्रत्येकानेच तिथे जावं असं नाही, जरूर जावं. आपल्याला जाता येणं शक्य असेल तर पोलीस दलात, आर्म फोर्सेसमध्ये जरूर जावं. माझे पती सैनिक आहेत, त्यामुळे देशासाठी लढलेले आहेत, त्यामुळे मला प्रखर देशाभिमान करणारा असा पती. देशभक्ती मुलांमध्ये कशी जागृत करायची याविषयी तुमच्याकडून जाणून घेणारच आहे. पण फोन आलेला आहे बंगळुरून. रजनी बोलतायत. नमस्कार, बोला. हॅलो रजनी, बोला. हॅलो, हा, प्रश्न विचारा. हॅलो हॅलो रजनी मॅडम. संपर्क तुटलेला आहे. तुम्ही देशभक्ती बद्दल बोलत होता. एका छोट्या मुलीने मला विचारलं की देशभक्ती करायची म्हणजे असं आर्मी नेव्ही एअरफोर्स मध्ये जाणंच फक्त देशभक्ती आहे का? तर नाही, तसं नाही. तिथे गेलात उत्तम आहे, परंतु तुम्ही जे काम करता आहात ते राष्ट्राला उपयुक्त ठरावं अशा प्रकारे करा, तुम्ही देशभक्तच आहात. मी एक छोटीशी गोष्ट सांगते की लाखन नावाचा एक पोस्टमन होता, माझ्या पतीने सांगितलेली गोष्ट आहे. आणि तो पोस्टमन होता आणि हे हिमाचल प्रदेशामध्ये त्यावेळेला त्यांचं पोस्टिंग होतं, तर फील्ड पोस्टिंग होतं. तर त्यामुळे तिथे त्यावेळेला म्हणजे 68 साली असे मोबाईल नव्हते, काही नव्हतं, संपर्क यंत्रणा फार थोडी होती आणि वरून हेलिकॉप्टरमधून पोळी आणि आमटी किंवा भाजी असं टाकलं जायचं आणि तेच खायचं. म्हणजे फारशी काही फॅन्सी नव्हती. आपण इथे हवं तेव्हा खमण ढोकळा आहे ते खाऊ शकतो, तसं नव्हतं. तर लाखन पत्र घेऊन जायचा, कारण पत्राचा जमाना होता तो. तर ती पत्र घेऊन जाताना एक दिवशी हिमवादळाची चिन्ह होती. तर आई म्हणाली की आज जाऊ नकोस. तर तो म्हणला नाही, वरती एका कप्तानाला मुलगा झालाय आणि आज सगळे जवान नाचणार आहेत तिथे की जसं काही आपल्यालाच मुलगा झाला. इतकी एकी असते, कारण तेवढंच ते कुटुंब. आणि त्यावेळी तो गेला, हिमवादळाने गाठलं आणि लाखन बर्फाखाली गाडला गेला, त्याची ती बंगी आणि तो. आणि हिमवादळ थांबलं, वरचे जवान खाली आले आणि आई वर गेली. मध्यावरती त्यांना दिसलं त्या पारदर्शक हिमामध्ये लाखन चिरविश्रांती घेतोय. तर त्यावेळी ती डोळ्यात अश्रू न आणता बेंबीच्या देठापासून ओरडली, माझा मुलगा सच्चा देशभक्त होता. जय हिंद. सगळे जवान जय हिंद असं करून रडत रडत त्यांनी तिथे एक काठी रोवली आणि तिथे एक असं हे केलं, पोस्टमन पॉइंट. आता आज हिमाचल प्रदेशातल्या त्या थांब्यावरती मोठ्यातला मोठा ब्रिगेडियर असला तरी तो थांबतो, तिथे जाऊन सॅल्यूट करतो आणि म्हणतो जय हिंद. तर हा पोस्टमन देशभक्त होता. मुलांनो आणि आई बाबांनो, मुलांना एवढंच सांगा की आपल्या देशासाठी जो निष्ठेनं काम करतो तो देशभक्त. तुम्ही निष्ठेने काम करत असाल तर तुम्ही देशभक्त. तो आपला अभ्यास नीट करतो आहे, सगळ्यांशी सदाचारानं वागतो आहे, तो देशभक्तच आहे. पुढला फोन आलेला आहे. मोहन बोलतायत पुण्याहून. नमस्कार, बोला. मोहन कडलासकर बोलतोय. हा, प्रश्न विचार आपला सर. मी मोहन कडलासकर पुण्याहून बोलतोय. आजचा विषय तुम्ही फार सुंदर निवडलेला आहे. आज पण एक मला गोष्ट आढळून आली की हल्ली मुलांचा आणि आई वडिलांचा संपर्क किंवा संवाद हा कमी होत चाललेला आहे. पण परदेशाची एक पद्धत आपल्या इथं दुर्दैवाने एक प्रतिष्ठित होत चाललेली आहे की ती लहानपणापासून मुलाला आई वडिलांपासून जरा लांब ठेवलं जातं, तोडलं जातं. परदेशात जसं जन्मल्यानंतर मुलाची रूम सेपरेट,
किंवा त्याच्याशी जास्त संपर्क आहे, तशी सुद्धा पद्धत आपल्या जर मुंबई वगैरे अशा मोठ्या शहरामध्ये हे होते, त्यामुळे विसंवाद घडण्यास मदत होते असं वाटत नाही का हो? कारण तुम्ही मूल्याधारित शिक्षण वगैरे आपली चर्चा चालू आहे, तो हा एक महत्वाचा मुद्दा असं मला वाटतं. यावर तुमचं मत काय? मोहन ना? धन्यवाद सर. मोहन, मोहन किती छान, किती गोड प्रश्न आहे हा. अंधानुकरण मुळीच करू नका. परदेशातलं चांगलं तेवढं घ्यावं, पण आपण काय करतो? परदेशांची फॅशन, परदेशांचं ते असं सेपरेट झोपणं, ह्या गोष्टी कशाला पाहिजेत? आपलं मूल आपल्या जवळ झोपलं म्हणजे, मी तुम्हाला खरंच सांगते, माझ्या दोन्ही मुली आजीजवळ झोपत असत आणि त्यामुळे त्या आजीच्या डोंगरावरती असा पाय टाकून झोपल्याशिवाय माझ्या धाकट्या मुलीला झोप येत नसे. आणि तिला ती नाटकात काम करत असे शालेय वयापासून, तर 1:30 वाजता भूक लागे तर तहान लाडू भूक लाडू आजी देत असे तिला 1:30 वाजता उठून. या गोष्टी ती कधीच विसरणार नाही ना. आणि त्यामुळे काय आहे की जर आपल्या घरातल्या मोठ्या माणसांना आई वडिलांनी आदराने वागवलं तर मुलं आपोआप ते शिकतात. आणि सासरी गेल्यावरती मुली आपल्या सासू सासऱ्यांचा दुस्वास करत नाहीत, इथे त्यांच्याशी पालकांची प्रेमाने भूमिका वागतात. खूप महत्त्वाची पालकांची ठरते. भूमिका खूप महत्वाची आहे. आणि मोहन, हे जे तुम्ही सांगितलं, तर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये दुसऱ्याबद्दल आदर, एकमेकांचा जिव्हाळा, ह्या गोष्टी जर मुलं कमी पडत असतील ना, तर आई बाबांनी सांगितलं पाहिजे, जा आजोबांशी गप्पा मारून ये, त्यांना खूप बरं वाटेल. आणि एकदा का मुलं आजी आजोबांच्या गोष्टीमध्ये रमली की त्यांना कळेल का, अरे ही नुसतीच म्हातारी वय झालेली माणसं नाहीत, ही डस्टबिन नाहीत, ही फार प्रेमाची, फार आपली आणि आपल्याला काहीतरी चांगलं शिकवणारी माणसं आहेत. कारण त्यांचाही अनुभव तितका मोठाच असतो नाही का? आणि संवादातूनच प्रेम वाढतं आणि विसंवादातून ते कमी कमी होतं आणि मनामध्ये एक प्रकारची भीती, असुरक्षितता निर्माण होते. तर ज्या वेळेला आई बाप, म्हणजे मी हे अगदी जाणीवपूर्वक सांगते की मुलाच्या बरोबर असतील, ज्या वेळेला तो सुखरूप आहे तेव्हा त्याच्या पाठीशी असतील, आणि ज्या वेळेला तो संकटात आहे त्याच्या पुढे ढाल होऊन राहतील, तर काय बिशाद असं मूल घाबरेल. कारण त्याला घरामध्ये रडायला, मन मोकळं करायला त्याचे आईबाप आहेत, त्याचे आजी आजोबा आहेत, आणि त्या सगळ्यांचा आपल्या मुलावरती खूप विश्वास आहे. हा विश्वास संपादन करायला वेळ लागतो, प्रयत्न करावे लागतात, पण हा केला पाहिजे. त्यासाठी आईबापांची खूप खूप गरज आहे. मी एक छोटंसं उदाहरण सांगते इथे. मोहन, जरूर लक्ष देऊ नाही का, की माझे एक पालक होते, मिस्टर इन्साफ, आणि त्यावेळी सर्कस होती, आता सर्कस नाही. तर सर्कशीला आपल्या मुलीला घेऊन गेले आणि म्हणाले, तुला काय आवडलं शाहिनीतलं? तर ती म्हणली, ती झोक्यावरची सुंदरी आवडली. तर का ग ती आवडली? तर काय बॅलन्स आहे तिचा. पापा तुम्हाला काय आवडलं? मला खालची जाळी आवडली. जाळी काय आवडण्यासारखं? तर ती म्हणाली, जाळीत पापा काय आवडण्यासारखं आहे? ते म्हणले, ती बॅलन्स ठेवतीये तोवर ठीक आहे, तिचा बॅलन्स एका सेकंदाने किंवा फ्रॅक्शन ऑफ अ सेकंदानी गेला तर ती खाली पडेल, तिचं तोंड फुटेल, सावरायला ती जाळी आहे. तर बेटा तू खूप शिक, खूप मोठी हो आणि खूप धडपड कर. यश मिळालं उत्तम आहे, पण अपयश मिळालं, जखमी झालीस, जायबंदी झालीस, तर हा बाप तुझं जाळी होऊन रक्षण करेल. वा. तर ही अशी बापाची छाती ज्या घरामध्ये आहे ना, त्या घरात काय बिशाद मुलाचा आत्मविश्वास कमी पडेल किंवा त्याचा संवाद राहणार नाही, पूर्ण विश्वास राहील, अरे काय झालं तरी माझे आई वडील आहेत असं. पुढला फोन आलेला आहे बंगलोरहून. रजनी बोलतायत. नमस्कार. मगाशी संपर्क तुटलेला होता संपर्क. बोला. हॅलो. हा नमस्कार. बोला. हॅलो, मी रजनी पडवणकर बँगलोरहून बोलते. बोला बोला. हा नमस्कार. माझा प्रश्न असा आहे, काही मुले स्वतःहून अभ्यास करत नाही, आपण सांगितल्यावरच करतात, ह्यावर उपाय काय? हा अगदी सगळ्या पालकांना भेडसावणारा प्रश्न आहे रजनी. हा आता आणि काय होतं की अगदी छोट्या वयामध्ये अभ्यासाचं भूत मुलांच्या पाठीमागे लागतं. स्पर्धेचं युग आहे, त्यामुळे भरपूर स्पर्धा वाढलेल्या आहेत आणि त्या स्पर्धेत आपल्या मुलानं टिकणं
हे पालकांचं मुख्य उद्दिष्ट असतं आणि मग त्यामुळे नकळत तुलना सुद्धा केली खरंच, खरंच. जाते. आणि एक अन दोन मुलं असल्यामुळे अपेक्षांचं ओझं सुद्धा मुलांच्या मनावरती पालक खूप घालतात. पण रजनी, तुमचा जो प्रश्न आहे की अभ्यासाची गोडी मुलाला कशी लावावी, तर अभ्यासाची गोडी लावणं ही काही सोपी गोष्ट नाहीये. अतिशय कर्म कठीण गोष्ट आहे. परंतु ना कधी कधी, नेहमी नाही, पण कधी कधी थोडंसं तू हे केलंस तर मी तुला हे बक्षीस देईन, प्रत्येक वेळे नाही. नाहीतर ते बक्षीस मिळाल्याशिवाय अभ्यासच नाही असं होईल. पण कधी कधी महिना 15 दिवसांनी, आणि बक्षीस अगदी छोटं असतं बरं का, एखादी पेन्सिल असते, एखादं रबर असतं. तर काय करायचं, म्हणजे मी माझ्या मुलींच्या बाबतीत काय करायचे रजनी ते सांगते, की माझी मोठी मुलगी अतिशय अभ्यासू होती, तिला कधी सांगावंच लागलं नाही. आणि छोटी मुलगी म्हणायची की आम्हाला काही अभ्यास दिलेला नाहीये असं सांगायची रोज, काही गृहपाठ नाही. मी म्हटलं असं कसं, की 1 वर्षांनी मोठ्या असलेल्या मुलीला गृहपाठ आणि हिला गृहपाठच नाही, तर ती करायला लागू नये अभ्यास म्हणून असं सांगायची. तर पहिल्यांदा खूप खोडकर होती माझी धाकटी मुलगी. तर मग मी म्हणायचे की हे बघ, आपण खरं खरं सांगायचं अभ्यास दिलाय की नाही. आणि थोडा वेळ अभ्यास आणि मग खूप वेळ आपण खेळायचं. पण तू हा अभ्यास केलास तर मी खेळायला सोडणार आहे, नाहीतर आज खेळायलाच सोडणार नाही. मग ती भरभर भरभर आपलं दप्तर काढायची आणि अभ्यास करायला लागायची. तेव्हा मी तिच्या जवळ बसायचे, म्हणजे हेडमास्तरीण म्हणून नाही, फौजदार म्हणून नाही, तर तिची मैत्रीण, मोठी मैत्रीण म्हणून जवळ बसायचे आणि तिला सांगायचे, अगो या धड्यामध्ये किती सुंदर लिहिलंय. मकबूल शेरवानीचा एक धडा होता आणि तो धडा तिने वाचलेलाच नव्हता, त्यामुळे तो वाचल्यावर तिला कळलं. ती म्हणजे अगो बाई किती सुंदर धडे आहेत. आणि मग तिला गोडी लागली आणि ती वाचायला लागली आणि धडेच्या धडे पाठ व्हायला लागले पोरीचे. मग तिला ते थोडक्यात उत्तर कसं लिहायचं हे सांगायचा एक प्रश्न झाला. आणि मग आम्ही, कारण तिच्या बाई म्हणायच्या, निशिगंधा तेरा एक निबंध प्रबंध के बराबर होता है, तर असं नको लिहू, छोटं छोटं उत्तर लिही. हे पण कला तिला जवळ बसवून शिकवावी लागली. तर आईची जबाबदारी, वडिलांची जबाबदारी या बाबतीत थोडी ना आईची जबाबदारी अधिक आहे, कारण आपण आपला सहवास तिला किंवा त्याला जास्त मिळतो. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मुलीच्या अभ्यासातली प्रगती आणि मुलाच्या अभ्यासातली प्रगती यात आपण दुजाभाव करीत नाही. पण तरी तो करू नका. जर कुणी करत असेल की मुलगी मला काय देणार आहे असा विचार करू नका, कारण मला 2 मुली आहेत, परंतु मुलगा वंशाचा दिवा असं नाही. मुलगी ही वंशाची प्राणज्योत आहे, त्यामुळे तिला सुद्धा तितकेच संस्कार, तितकंच लक्ष, तितकीच माया आणि तितकेच गुण तिच्या अंगी असतील तर त्याला प्रोत्साहन आपण दिलं पाहिजे. ज्या घरामध्ये मुलं आणि मुली यांना सारखं वागवलं जातं, ज्या घरामध्ये मायेची ऊब मिळते, त्या घरामध्ये अभ्यासाचं तंत्र सुद्धा मुलं लवकर आत्मसात करतात. आणि आपल्या आईबाबांना याच्यात आनंद आहे ना, आपल्या शिक्षकांना याच्यात आनंद आहे ना, म्हणून अभ्यास करतात. तुम्ही जसं म्हणालात की संवाद महत्वाचा, आणि त्या संवादातूनच जेव्हा मुलांना जाणीव होते की आपल्या आई वडिलांना हे असं सगळं केल्यानंतर जर आनंद होतोय तर नक्कीच ते त्यांना अभ्यासाची गोडी. मुलींसाठी बाबा हिरो असतात. म्हणजे तू छोटी होतीस तेव्हा तू पण असं म्हणली असशील, कसा पाहिजे का तुला पती, माझ्या बाबांसारखा किंवा माझ्या दादासारखा, कारण ते आपले अगदी म्हणजे भक्त आपण त्यांचे असं असतं. आणि मुळात मुलाला आदर्श असलं पाहिजे असं त्यांची वागणूक असेल तर नक्कीच ते मुलांसाठी आई आवडते. मला आईसारखी बायको पाहिजे. किती लहान मुलं म्हणतात, आई मी आपला तुझ्याशीच लग्न करतो, अशी भावना मुलांमध्ये मनात निर्माण होणं, तीच म्हणजे मला वाटतं ते जिंकणं आई वडिलांनी, आई बाबांची शाबासकी. पुढला फोन आलेला आहे तो आपण घेऊया. प्रतीक्षा कुलकर्णी बोलतायत बडोद्याहून. नमस्कार, बोला. मी बडोद्याहून प्रतीक्षा कुलकर्णी बोलतेय. हा बोला. मला असा प्रश्न आहे माझा की मूल्याधिष्ठित शिक्षणासाठी कोणती पुस्तकं वाचावी, म्हणजे मुलांना आपल्याला शिकवण्यासाठी, आणि खास करून इंग्लिश मीडियम मध्ये मुलं असतात हल्ली, तर त्यांच्यासाठी आपण कोणती पुस्तकं सुचवाल? थँक्यू. धन्यवाद. प्रतीक्षा, म्हणजे मी माझ्यापासून सुरुवात करते, कारण माझी 101 पुस्तकं झाली आहेत, त्यातली 50 पुस्तकं लहान मुलांसाठी आहेत. तर आपली मुलं आणि आपल्या मुली वाढवताना हे पुस्तक जरूर वाच, ते पालकांनाच गाईड होईल. आपल्या मुली वाढवताना आणि आपली मुलं. नंतर प्रवीण दवणे यांची पुस्तकं वाचा.
अतिशय संस्कार संपन्न अशी पुस्तकं प्रवीण दवडेंनी लिहिलेली आहेत आणि मुलांच्या जगात वावरणारे लेखक आहेत. राजीव तांबे केवळ मुलांसाठी लिहिणारे आहेत. एकनाथ आव्हाड ज्यांनी फक्त मुलांसाठीच लिहिण्याची प्रतिज्ञा घेतलेली आहे. आतिश सोसे, दीपाली सोसे यांची पुस्तकं जरूर वाचा आणि ह्या पुस्तकातून तुम्हाला मनोरंजनाबरोबर संस्कार, अनुभवातून मिळणारे संस्कार आणि मुलांनी वाचावी अशी सुद्धा सुंदर सुंदर पुस्तकं आहेत. सुरुवातीला न तू वाचून दाखव, मग मुलं पुस्तकात डोकावतील. आणि एक अगदी महत्वाची गोष्ट मला सांगायची आहे की युअर फेस इज नॉट युअर फॉर्च्यून हे प्रत्येक मुलाला कळलं पाहिजे. तू काळा अस, काळी अस, जाडा अस, जाडी अस, भिंग असू दे, पण तू मला फार प्यारी आहेस किंवा प्यारा आहेस हे त्यांना कळू दे की रंग ही जगातली सगळ्यात मोठी शक्ती नाही. जगातलं सगळ्यात महागडं मॉडेल नाओमी कॅम्बेल पायापासून डोक्यापर्यंत काळं कुळकुळीत आहे. त्यामुळे मी काळी आहे. 12-15 वर्षाच्या मुलीला कॉम्प्लेक्स असतो. मला होता, मी नकटी आहे म्हणून. तेव्हा माझी आई मला म्हणाली होती की तुझ्याकडे काय नाही त्याचा विचार करू नकोस, दुःखी होशील. तुझ्याकडे काय आहे त्याचा विचार कर, सुखी होशील. मला माहित नव्हतं 12-13व्या वर्षी माझ्याजवळ काय आहे. त्यावेळी मला आईने सांगितलेस ना, तुझे निबंध सगळ्या वर्गात वाचून दाखवले जातात, तू लिही. उद्या त्याची पुस्तकं होतील आणि जेव्हा लोकांना दिलासा देणारं लिखाण तू करशील त्या त्या माणसासाठी तू सुंदरच असशील. वा. तर अशी तुमची जबाबदारी आहे ना. तर मुलांना असे संस्कार तुम्ही आपोआप आपल्या वर्तनातून, आपल्या सुसंवादातून द्याल, तेव्हा तुमची मुलं चांगलीच घडतील याबद्दल माझ्या मनात तिळ मात्र संदेह नाही. मुलांमधले दोष दूर करायलाच पाहिजे, पण त्यांच्या अंगी जे गुण आहेत त्याला नक्की प्रोत्साहन दिलं तर नक्कीच ती मुलं मूल्याधिष्ठित आणि आई वडील बेस्ट जज असतात ग. आणि काही काही वेळेला असं होतं बरं का की पौगंडावस्थेत म्हणजे ज्याला आपण अडॉलेसन्स असं इंग्लिशमध्ये म्हणतो, तेव्हा मुलांना आई बाबांकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन थोडासा टीकात्मक होतो. आणि मात्र असं असतं त्यावेळेला त्याच्या आवडत्या शिक्षकांची मदत घ्यावी. बरोबर कान पिळला जातो कारण शिक्षकावर कुठल्या तरी विश्वास असतोच असतो. तो कुठला शिक्षक आहे हे शोधून काढायची जबाबदारी तुमची. आणि काही वेळेला शिक्षकापेक्षा दुसरं शेजारचा एखादा माणूस किंवा काका मामा आत्या कोणीतरी त्याच्यासाठी रोल मॉडेल नक्की असतं. त्या माणसाला विश्वासात घ्यावं आणि त्याच्याकडून त्या मुलाला सुसंस्काराचे धडे देता यावे. तुम्ही आता नीतिमत्तेविषयी सांगितलं की कुठल्याही कामाबद्दल जर निष्ठा असेल तर नक्कीच नीतिमत्ता जपली जाते. आपण राष्ट्रभक्तीवर सुद्धा बोललेलोच आहोत. पर्यावरण शिक्षण ही एक खूप महत्वाची जबाबदारी म्हणूया किंवा एक महत्वाचं मूल्य आहे. अतिशय अतिशय महत्वाचं. आणि मी तुला सांगते की पर्यावरणाचं महत्व ना अनुभवातूनच मुलांना कळतं. एक आमच्या शिक्षिका होत्या, तर आता 8 ते 5 अशी एक आमची उदयाचल हायस्कूलची शाळा असे, म्हणजे खूप वेळ असे. तर त्या पहाटे उठायच्या आणि परिसरात घर असल्यामुळे मुलांना सांगायच्या पहाटे या, पक्ष्यांचे आवाज ऐकूया. वा. अरे असा शिक्षक मिळणं हे परम भाग्य आहे. तर आणि त्यांना असं काही वाटलं नव्हतं की मला त्याचं बक्षीस मिळेल. मला हा आनंद मिळतोय की मी इतकी मुलं घडवते. मी एक प्रकल्प केला होता उदयाचल मध्ये असताना की स्वच्छ सुंदर हिरवेगार विक्रोळी स्टेशन. 500 मुलं आणि 11 शिक्षक त्यात सहभागी होते. आणि स्टेशन झाडायची ग मुलं. तर एकाने विचारलं की का ग तुला शिक्षा झाली का, तू स्टेशन झाडतेस? तर ती म्हणली नाही काका, मी हे आवडीने करतेय. तर ते म्हणजे तुला लाज नाही वाटत? तर ती म्हणली कशाला वाटेल, तुम्हाला थुंकाला लाज वाटत नाही, मला साफ करायला कशाला लाज वाटेल. वा. काका गप्प. तर हा एक सुंदर प्रकल्प होता आणि मला सांगायला इतका आनंद वाटतो की इतक्या मुलांना घरी चिठ्ठी पाठवली होती की मुलं स्टेशन झाडणारे चालेल ना, एकाही पालकांनी नकार दिला नाही. म्हणजे पर्यावरणाचं प्रेम तुम्ही स्वच्छतेच्या धड्यापासून एकेका मुलांनी एक कुंडी बहाल केली. 1100 कुंड्या विक्रोळी स्टेशनवर होत्या. नंतर 5वीच्या मुलांनी हे रंगवल्या डस्टबिन्स आणि अशा सुंदर ऑरेंज कलरच्या डस्टबिन्स सगळ्या अशा लावलेल्या होत्या. तर लोक थपकून तिथे यायची आणि बघायची विक्रोळी स्टेशन कसं सुंदर दिसतंय. त्या प्रकल्पाला, पर्यावरण प्रकल्पाचं चांगलं मोठं बक्षीस कॅथे पॅसिफिक तर्फे मिळालं. पण त्या बक्षिसासाठी हा प्रकल्प केलेला नव्हता. बक्षीस ही एक प्रेरणा आहे आणखी चांगलं काम करण्याची. त्यातून 500 मुलं घडली.
त्यांच्यावरती ते सुसंस्कार घडले. असंच पर्यावरणावरचं प्रेम मुलांना तुम्ही समुद्र सहलीला घेऊन जा. हा, सागर इतका अफाट आहे, तिथे जाऊन कुसुमाग्रजांची कविता म्हणा. तर आवडतो मजा अफाट सागर अथांग पाणी निळे. तर मुलांना ताबडतोब कळेल की ह्यापेक्षा आपण फार क्षुद्र आहोत. निसर्गाची भव्यता डोंगर दऱ्यात गेल्याशिवाय आणि समुद्रापाशी गेल्याशिवाय, झऱ्याच्या पाण्यात खेळल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही की ह्यांचं मन किती स्वच्छ निर्मळ आहे. समुद्र सगळा गाळ पोटात घेतो पण धीर गंभीर असतो. निसर्गाच्या प्रतीकातनं मुलं शिकू शकतील. आणि तुम्ही बोलत राहा मुलांशी आणि आपोआप पर्यावरणाचं प्रेम वाटेल. झाडं लावा हे नुसतं सांगू नका. आपल्या घरात एकतरी रोपटं लावा, आपल्या अंगणातलं ते फुलवा, त्याच्याबद्दल त्याला प्रेम वाटू दे. प्राजक्ताचा सडा किती सुंदर दिसतो आहे ते त्यांना बघू दे ना, त्याशिवाय त्यांना प्रेम कसं वाटणार. तर पर्यावरणाचं प्रेम ही एक अशी अभिजात गोष्ट आहे की जी मनाची उदारता वाढवते. निसर्गाचा संग तुम्हाला खूप शहाणं बनवतो आणि मग वाऱ्या वादळाला तोंड द्यायला मुलं तयार होतात. अगदी. आता मला एक महत्वाचा मुद्दा इथे असा मांडायचा आहे की आपण ज्या आता आजूबाजूला घडणाऱ्या ज्या घटना आहेत त्या ऐकतो, पाहतो, त्याच्यावरून नैतिकतेचं शिक्षण देणं ही काळाची गरज आहे. याबद्दल गरज आहे ग, खूप गरज आहे. आणि असं होतं ना की मुलं खूप निराश होतात पटकन. नाही, आणि सगळंच पटकन सहज उपलब्ध होतं, इन्स्टंट, सगळं इन्स्टंट. तर सगळ्या गोष्टी इन्स्टंट नसतात. मला एक गोष्ट सांगायची आहे सगळ्या आईबाबांना, तुमचं मूल तुमचं खूप लाडकं असतं, कबूल आहे. 1 आणि 2च मुलं आहेत, तर त्यांनी खूप उत्तमातलं उत्तम करावं, उत्तमातलं उत्तम घडावं असं तुम्हाला खूप वाटतं. पण मी खरं सांगू का, तुम्हाला देवानं एक सुंदरसं बाळ दिलंय. ते हसतंय, खेळतंय, बागडतंय आणि ते नॉर्मल आहे. ज्या आईबापांना अपंग मुलं पदरी येतात त्यांचं दुःख काय असतं ते मी फार जवळून बघितलंय. तेव्हा देवानं तुम्हाला दिलेली ही सुंदरशी भेट आहे. तर या सुंदरशा भेटीवरती चांगले संस्कार करा आणि खूप अपेक्षांची ओझी लादू नका, खूप तुलना करू नका. आणि तो आनंदी कसा राहील हे बघा. चूक झाली तर वेळीच कान पिळा, त्याला नकारांची सवय लागू दे. नाहीतर बाहेर नकार मिळाले की मूल म्हणतं, अरे आई तर मला हे खेळणं लगेच आणून देते, बाबा मला हे कपडे हवे ते आणून देतात. बरोबर आहे. 4थीच्या एका मुलानं पुण्यामधल्या धनकवडी भागामध्ये काय त्याला जर्किन मिळालं नाही म्हणून आत्महत्या केली. केवढं दुःख आहे ग हे. आई बापांसाठीच काय, ऐकणाऱ्या प्रत्येकासाठी ते दुःख आहे. तर प्रत्येक गोष्ट मिळालीच 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 सहज उपलब्ध होतात, त्यामुळे मग मुलांमध्ये कुठेतरी संयम कमी झालेला आहे. आणि आई वडिलांनी हेही सांगावं की अगं मला लहानपणी हे मिळालं नव्हतं, खूप वाईट वाटलं, पण मग लक्षात आलं मी मिळवती झाले की मी हे घेईन, माझ्या मुलांसाठी घेईन वगैरे. आणि म्हणजे त्याला हे माहित असू दे की माझ्या आई वडिलांना सुद्धा कधीतरी डिप्राईव्ह व्हायला लागलं होतं, माझ्या आई वडिलांना सुद्धा ही गोष्ट मिळाली नव्हती. तर हे जेव्हा मुलाला कळेल ना त्यावेळेला आपोआप नकारांची सवय होईल. नाहीतर मग काय होतं, शाळेमध्ये गेल्यावर आई मला तेवढं नाचात घेतलं नाही, आता असे वारंवार नकार झेलावे लागतात. कधी कधी तुमच्यावर अन्याय होतो. मला एक मार्टिनाची गोष्ट सांगावीशी वाटते. मार्टिना नवरातिलोवा म्हणून एक जगज्जेती टेनिसपटू होती. तर तिचा ना जबडा असा थोडा पुढे होता. तर अतिशय वेगवान प्रॅक्टिस करणारी आणि सर्व्हिस करणारी मुलगी. तर तिला घोडाछाप असं म्हणून मैदानावरती मुलं चिडवत होती. तर वडील आले, रॅकेट टाकून मुलगी रुसून बसलीये. त्यावेळेला ती मुलगी म्हणाली की बाबा मला सगळे घोडाछाप म्हणतात, मला नाही खेळायचं टेनिस. तर वडील म्हणाले, अगं तुझ्यासारखी वेगवान त्यांच्याकडे सर्व्हिस नाही ना म्हणून जळतात ते, सगळे जळूकर आहेत, मला तुझ्या जगत जेती दिसते. त्या मुलीने ताबडतोब रॅकेट उचलली आणि खेळायला लागली. 19व्या वर्षी विम्बल्डन चॅम्पियन झाली. आणि ती जेव्हा ती ढाल, ते बक्षीस, तो चषक तिच्या हातात होता, तो असा उंच करून उभी होती, तेव्हा सगळे कॅमेरे आणि जगातले सगळे डोळे तिच्यावर रोखले होते आणि कुणी तिला घोडाछाप म्हणत नव्हतं. तेव्हा ती असं इंग्रजीत म्हणाली की दिस prize goes to my beloved father who gave me all the confidence in the world. जगात पुरून इतका आत्मविश्वास मला देणाऱ्या माझ्या बापाला हे बक्षीस अर्पण.
तर असे आईबाप जेव्हा असतील ना मुलांचा आत्मविश्वास वाढवणारे, तेव्हा काय विषाद. आई वडिलांचा आणि मुलांचा एकमेकांवरचा विश्वास आणि त्याच्यानंतर मुलांमधला आत्मविश्वास संपादन करण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न, हे जर शक्य झालं तर नक्कीच मूल्याधिष्ठित शिक्षणाची वेगळी काही गरज भासणार नाही. घराघरामधून छोट्या छोट्या गोष्टींमधनं मुलं शिकू शकतील, नाही का? मूल्याधिष्ठित शिक्षणासाठी काहीतरी मोठं करायला पाहिजे असं नाही. आता म्हणजे आज सकाळीच मी एका शाळेमध्ये गेले होते, उद्घाटन केलं. कसलं उद्घाटन होतं तर मुलांनी चित्र काढली होती, 41 मुलांनी. पवार स्कूल होतं ते, पब्लिक स्कूल. तर त्या मुलांनी चित्र काढली आहेत आणि ती कोणासाठी काढली आहेत, ती विक्रीसाठी ठेवली आहेत. आणि त्या विक्रीतून येणारे पैसे कोणाला देणार आहेत, कर्णबधिरांच्या शाळेला देणार आहेत की त्यांना निधी संकलनामध्ये मदत. अशा छोट्या छोट्या न्यूयॉर्कमध्ये मुलं कार वॉश करत होती, मी गेले तेव्हा. मी म्हटलं 14-15 वर्षाची मुलं का कार वॉश करतायत, तर म्हणे इथिओपियामध्ये दुष्काळ आहे, त्या मुलांना आम्ही फंड देणार आहोत. अरे केवढी सुंदर गोष्ट आहे. या छोट्या छोट्या उपक्रमांमधूनच मुलांना शिकवणं हीच आज काळाची गरज आहे आणि मला वाटतं पालकांनी आणि शिक्षकांनी ही भूमिका बजावली तर नक्कीच मुलं जीवन कौशल्य प्राप्त करू शकतील. आपण या सगळ्या संपूर्ण महिन्यामध्ये मुलांचं शिक्षण, मुलांचे प्रश्न या विषयावर चर्चा करणार आहोत. पण मुळात शिक्षणापासून वंचित राहिलेल्या मुलांचे प्रश्न काय आहेत आणि त्यांच्यावर कशी काय उपाययोजना करता येणार आहे ते आपण पुढच्या भागात जाणून घेणार आहोत. कार्यक्रमात आज इथेच थांबूया. मॅडम, तुम्ही इथे आलात आणि तुम्ही खूप छान मार्गदर्शन केलं. छोट्या उदाहरणाद्वारे तुम्ही छान उलगडून दाखवलं. त्याबद्दल सखी सह्याद्री परिवारातर्फे अतिशय मनपूर्वक धन्यवाद. नमस्कार. मला सुद्धा सगळ्या पालकांच्या प्रश्नांना उत्तरं देता आली याबद्दल खूप आनंद वाटतो आहे. धन्यवाद. आपली मुलं ही आपली संपत्ती आहे, ती जपा.